मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता जी काही नवी मुंबईची महानगरपालिकाची भरती बघा, त्यासाठी आपण IMP असे जे काही प्रश्न आहेत बघा, ते प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. ही PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा, हिरकणी अकॅडमी. त्यावर जाऊन तुम्ही नक्कीच ही PDF डाउनलोड करू शकता. तसंच आपलं ते चॅनल आहे ते जॉइन करून ठेवा. आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, मद्रास. मद्रास या ठिकाणी बघा पहिली महानगरपालिका स्थापन झाली होती बघा. भारतातील पहिली महानगरपालिका 1688 मध्ये मद्रास, सध्याचं जे काही चेन्नई आहे, या ठिकाणी स्थापन झाली. नंतर मुंबई येथे 1726 आणि कोलकाता येथे 1762 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या कायद्यानुसार महानगरपालिका स्थापन केली जाते? तर कोणता कायदा आहे बघा, ऑप्शन क्रमांक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. 73व्या घटना दुरुस्ती अधिनियम यानुसार महानगरपालिका स्थापन केली जाते पहा. 1992 मध्ये 74व्या घटना दुरुस्ती अधिनियम लागू करण्यात आला, ज्यामुळे शहरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचा समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महानगरपालिका स्थापन करण्यासाठी त्या शहराची किमान लोकसंख्या किती असावी लागते? तर ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा, 10 लाख. एखाद्या शहराची लोकसंख्या 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तेथे महानगरपालिका स्थापन करता येते. हे राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतं पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? तर महापौर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं बघा, महानगरपालिकेचा प्रमुख लोकप्रतिनिधी असतात, त्यांना महापौर असं म्हणतात. त्यांची निवड नगरसेवकाद्वारे केली जाते. एकासाठी अत्यंत महत्त्वाच्या PDF आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत पहा. या पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्नसंच आपल्याला मिळणार आहे बघा. 82 75 55 82 83 या नंबरला ₹149 तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे. तुम्हाला लगेच याचा WhatsAppला मेसेज करायची की पेमेंट झालेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी या PDF मी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, कारण की आता लवकरच या ठिकाणी पहा आपले पेपरसुद्धा चालू होतील. कमीत कमी आपले या ठिकाणी हा PDF 2-3 वेळेस तरी वाचून झाले पाहिजे. आपल्याकडे टाईम आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा. खूप भारी चान्स आपल्याला आलेला आहे. हा चान्स सोडू नका. लगेच पेमेंट करा, लगेच फोनपेमध्ये जा, लगेचच्या लगे या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत पहा आपल्याला. वेळ फार कमी आहे. यामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार बघा, लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार. त्याचप्रकारे मराठी व्याकरण, चालू घडामोडी सगळं या ठिकाणी विषय असणार आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला ₹149 लगेच पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट WhatsAppला सेंड करायचा. मी तुम्हाला काही सेकंदामध्ये लगेच या नोट्स पाठवून देईन आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या आपल्या या नोट्स असणार आहेत. लगेच अभ्यासाला लागायचं आहे आणि ज्याला कोणाला खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी लगेच या ठिकाणी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा किंवा जो काही QR दिसतोय यावर सुद्धा तुम्ही ₹149 पेमेंट करू शकता आणि लगेच अभ्यासाला लागू शकतात. 5 आहे, महापालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? योग्य उत्तर आहे आयुक्त हे असतात. लक्षात ठेवायचं, आयुक्त. महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो बघा, जो राज्य सरकारकडून नियुक्त केला जातो आणि तो कारभार या ठिकाणी सांभाळतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणते कार्य महापालिकेचं नाही? तर या ठिकाणी जर पाहिलं, ऑप्शन क्रमांक क आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. पाणी पुरवठा करणं, शिक्षण सुविधा देणं आणि आरोग्य सेवा असणं काय बघा महापालिकेचं काम आहे. परंतु या ठिकाणी रेल्वे सेवा ही नाही आहे. रेल्वे सेवा केंद्र सरकारांतर्गत येते आणि ती महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही. उर्वरित सेवा महानगरपालिका पुरवत असते. प्रश्न क्रमांक 7 आहे, महानगरपालिका निवडणूक कोण आयोजित करतात? तर कोण आयोजित करत असतात? तर ऑप्शन क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. राज्य निवडणूक आयोग हे या ठिकाणी आपलं योग्य आन्सर होईल पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग आयोजित करतो. घटनेनुसार हे काय बघा निश्चित आहे. नगरसेवकाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ते ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी जर पाहिलं तर 5 वर्षाचं याचं योग्य उत्तर आहे पहा. महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकाचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो, जो निवडणुकानंतर नूतनीकरण होत असतो. महानगरपालिकेचे महसूल स्रोत कोणते आहेत पहा. मालमत्ता कर एकदम बरोबर. पाणीपट्टी सुद्धा वसूल केली जाते.
केंद्र सरकारकडून बघा अनुदान सुद्धा येतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपलं योग्य होईल. वरील सर्व हे काय बघा या ठिकाणी आपलं योग्य आहे. लक्षात ठेवा, वरील सर्व. महापालिकेचा महसूल, मालमत्ता कर, सेवा कर, पाणीपट्टी, बाजार हक्क, त्याच्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारचे अनुदान यावर अवलंबून असतं. पहा, कोणत्या कलमाद्वारे महानगरपालिका कार्यरत असते? तर ऑप्शन क्रमांक अ, कलम 243 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, भारतीय संविधानामधील कलम 243 क्यू नुसार महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकाणी स्थापन करण्याच्या तरतुदी आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे, मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक क 1888 मध्ये आपलं योग्य उत्तर होईल. पहा, मुंबई महानगरपालिका 1888 साली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार स्थापन करण्यात आली होती. कोणती? बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार. प्रश्न क्रमांक 12 आहे, महानगरपालिका अधिनियम कोण तयार करतो? तर राज्य सरकार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, प्रत्येक राज्य आपल्या राज्यामधील महानगरपालिकेसाठी स्वतंत्र महानगरपालिका अधिनियम तयार करतं. पहा, प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर सातारा आपलं योग्य उत्तर होईल. पहा, राज्य निवडणूक आयोग स्थापन कोण करतं? राज्य निवडणूक आयोग कोण स्थापन करतं? तर ऑप्शन क्रमांक ब, राज्यपाल हे आपले योग्य उत्तर होईल. पहा, राज्यपाल राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करतो आणि त्याच्या प्रमुखाची या ठिकाणी नेमणूक करत असतो. केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज 2025च्या 25व्या वर्धापन दिनामध्ये किती विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर याचं ऑप्शन क्रमांक बी, एकूण 8 विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, किती? 8. बरोबर. या ठिकाणी मित्रांनो, हा जो काही प्राईज आहे 2025चा, यामध्ये 25व्या वर्धापनानिमित्त 8 विजेत्यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, विधानसभेमध्ये सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. तर ते कोणत्या मतदारसंघामधून या ठिकाणी आमदार आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, ते वडाळा या ठिकाणामधून काय आहेत बघा आमदार आहेत. लक्षात ठेवायचं आहे बघा, वडाळा. बरोबर. कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघामधून सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, आफ्रिकन खंडामधील कोणता देश हा ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार देश बनला आहे? तर बघा 9वा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नायजेरिया. मित्रांनो, लक्षात ठेवा, नायजेरिया हा जो काही देश आहे हा आफ्रिकन खंडामधील देश आहे बघा, ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार या ठिकाणी बनला आहे. या सहभागामुळे ब्रिक्स समूहाची जागतिक पातळीवर प्रभावशक्ती वाढलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? 7 नंबरचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धामुळे राज्यामधील क्रीडा क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाने, काय प्रश्न आहे बघा, शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे ऑप्शन्स क्रमांक बी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे स्थित आहे. कुठं? बुलढाणा. भोन या ठिकाणामधलं जे काही स्तूप आहे हे बुलढाणा जिल्ह्यामधील स्थित आहे. बघा, शासनाने या ऐतिहासिक स्थळाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन क्रमांक सी, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली. किती? 47वी. समजलं? प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, गुगलने सादर केलेल्या क्रांतिकारी क्वांटम चिपचं नाव काय आहे? तर क्रांतिकारी क्वांटम चिपचं नाव आहे मित्रांनो विलो. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए, विलो. पहा, गुगलने विलो नावाचा नवीन क्वांटम चिप सादर केला आहे. हा चिप पारंपरिक संगणकाच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने आणि गुंतागुंतीची या ठिकाणी गणना करू शकतो. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, स्वानंदी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? स्वानंदी योजना. तर मित्रांनो, ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच चालू झालेली आहे स्वानंदी योजना. बरोबर. महाराष्ट्र शासनाने बायांसाठी म्हणजे महिलांसाठी स्वानंदी योजना सुरू केली असून त्या अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जात आहे. G7 परिषदेचं 2025मध्ये यजमानपदे कोणत्या देशाकडे आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो, इटलीमध्ये याचं यजमानपद आहे. कुठं? इटलीमध्ये.
G7 परिषदेचं 2025मध्ये यजमानपदी इटलीकडे आणि ही परिषद जागतिक आर्थिक राजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची परिषद आहे पहा. नेक्स्ट पहा, PMFBY अंतर्गत नुकतेच कोणत्या नवीन डिजिटल प्रणालीचं उद्घाटन झालं आहे? तर ऑप्शन क्रमांक ए ई पीक. मित्रांनो लक्षात ठेवा, ई पीकचं या ठिकाणी उद्घाटन झाले बघा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ई पीक प्रणाली चालू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पीक विमा प्रक्रियेचं डिजिटल मॉनिटरिंग करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, BCCIने कोणत्या खेळाडूसाठी आयकॉन प्लेयर हा जो काय दर्जा आहे हा दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शुभमन गिल याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मिशन गरिमा 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर मिशन गरिमा मित्रांनो सामाजिक आणि न्याय मंत्रालयाने मित्रांनो हे चालू केलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, सामाजिक आणि न्याय मंत्रालय. मिशन गरिमा 2.0 हा उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जे काही जीवनमान आहे यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिलं वुमन ओनली इंडस्ट्रियल पार्क कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा या राज्यामध्ये चालू झालेलं आहे. कुठं? तेलंगणा. तेलंगणामधील हैदराबाद येथे फक्त महिलांसाठी औद्योगिक उद्यान पार्क चालू करण्यात आला आहे, ज्यामध्ये महिला उद्योजकांना प्राधान्य दिले जात आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, अलीकडेच IRDAIने कोणत्या विमा प्रकारासाठी दर ठरवण्याचे स्वातंत्र्य विमा कंपन्यांना दिले आहे? त्याचं उत्तर आहे आरोग्य विमा. ऑप्शन क्रमांक सी आरोग्य विमा. IRDAIने आरोग्य विम्यासाठी विमा कंपन्यांना प्रीमियम ठरवण्याचे अधिकार स्वतंत्र दिलेले आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 18, नमस्ते योजना काय उद्दिष्ट ठेवून चालू करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? नमस्ते योजना. मित्रांनो या ठिकाणी पहा, स्वच्छता कामांचे पुनर्वसन या ठिकाणी यासाठी ही योजना चालू केलेली पहा. नमस्ते योजना अंतर्गत स्वच्छता कामगारांना सुरक्षित रोजगार, त्याच्यानंतर प्रशिक्षण आणि सामाजिक सन्मान प्राप्त होईल असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. प्रोजेक्ट उडान हे कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने चालू केलं आहे? तर मायक्रोसॉफ्टने मित्रांनो हे चालू केले. प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टने प्रोजेक्ट उडान चालू करून भारतामधील ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेसाठी विशेष साधने उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, ग्लोबल पीस इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर ग्लोबल पीस इंडेक्स 2025मध्ये भारत हा 126व्या स्थानावर आहे. ऑप्शन क्रमांक बी. आलं लक्षात? ग्लोबल पीस इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक 126 आहे आणि ही रँकिंग देशामधील हिंसाचार, सामाजिक स्थैर्य आणि शस्त्रांचा वापर यावर आधारित असते. प्रश्न क्रमांक 21 आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP यामध्ये नवीन काय समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 5+3+3 4 ही जी काही प्रणाली ही समाविष्ट करण्यात आली आहे. नेक्स्ट पहा, हालचालीत असलेलं भारतनेट प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी डिजिटल कनेक्टिव्हिटी संदर्भामध्ये मित्रांनो हे आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 23 आहे, इसवी सन 2025मध्ये कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल मानांकन मिळालं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर अजय सूद यांना मिळालं आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर अजय सूद. जागतिक बँकेने भारताचा 2025चा GDP वाढीचा दर किती टक्के भाकीत केला आहे? तर मित्रांनो 6.7% इतका भाकीत केला आहे बघा. 6.7%. बरोबर. जागतिक बँकेनुसार भारताची 2025 मधील GDP वाढीचा दर हा 6.7% इतका राहील. तर जगामध्ये सर्वांपैकी एक आहे पहा. वन नेशन वन इलेक्शन याबाबत शिफारस करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो याचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. बरोबर. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, जी एक देश एक निवडणूक या संदर्भामध्ये शिफारसी करणार आहे. भारतामधील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? तर मित्रांनो भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड या राज्यामध्ये चालू झालेली मित्रांनो. ई श्रम पोर्टलचं उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी असंघटित कामगाराचं जे काही नोंदणीकरण ही या संदर्भामध्ये आहे. बरोबर. असंघटित कामगारांचं नोंदणीकरण याचं उत्तर आहे बघा. बरोबर. या कामगाराची माहिती एकत्र करून सरकारी योजनेचा त्यांना लाभ मिळवून देणे. नेक्स्ट बघा, अग्नी प्राईम
बरोबर. अग्नी प्राईम ही कोणत्या प्रकारचे शस्त्र प्रणाली आहे? तर ही मित्रांनो जमिनीवर हल्ला करणारी शस्त्र प्रणाली मित्रांनो, लक्षात ठेवायचे पहा. यावर्षी मन की बात कार्यक्रमाला कितव्या भागामध्ये पोहोचलेला आहे? तर 100वा भाग या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 आहे. 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण होते? तर अजित पवार याचं उत्तर आहे. कोण होते? अजित पवार. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम भारतामध्ये कोणत्या मंत्रालयाअंतर्गत किंवा द्वारे राबवले जातो किंवा राबवण्यात येतो? तर पर्यावरण मंत्रालय मित्रांनो याचं उत्तर आहे बघा. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर राहील. बरोबर. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना कोणत्या राज्यात अंमलात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, राजस्थानमध्ये ही अंमलात आली आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 33 आहे. अंटार्क्टिका ॲक्ट 2025 हा कायदा कोणत्या देशाने लागू केलेला आहे? तर हा आपल्या भारत देशाने लागू केलेला आहे मित्रांनो. भारताने अंटार्क्टिकामधील वैज्ञानिक संशोधन आणि पर्यावरण रक्षणासाठी हा कायदा लागू केलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 35 आहे. UNDPच्या 2025च्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 121 याचं करेक्ट आन्सर आहे पहा. किती? 121. बरोबर. UNDPच्या अहवालानुसार भारत 2025 मध्ये 121व्या क्रमांकावर आहे, जी प्रगतीची या ठिकाणी चांगली होणे पहा. गती शक्ती संचार पोर्टलचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, दळणवळण या ठिकाणी नेटवर्क समन्वय याचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. हे बघा मित्रांनो, पोर्टल टेलिकॉम टावर्सला परवानगी प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणतो. नुकतेच विश्व पर्यावरण दिवस 2025 हा कोणत्या थीमवर साजरा झाला? तर ऑप्शन क्रमांक बी रिस्टोर लँड आणि सस्टेन फ्युचर या थीम होती पहा 2025ची. बरोबर. 2025चा पर्यावरण दिन जे काय होतं बघा, ते जमिनीचे पुनरुज्जीवन आणि संकल्पना यावर आधारित होता. बरोबर. नेक्स्ट पहा, इंडिया आफ्रिका डिफेन्स डायलॉग 2025 कुठे पार पडला? तर मित्रांनो, हा गांधीनगरमध्ये पार पडला. बरोबर. मित्रांनो, संरक्षण सहयोग वाढवण्यासाठी भारत आफ्रिका संवाद गांधीनगर येथे झालेला आहे. विश्वकर्मा योजना याचा उद्देश काय आहे? विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे? पारंपरिक कामगारांना मदत हे याचं उत्तर आहे पहा. लोहार, सुतार, कुंभार इत्यादी पारंपरिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी योजना आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे. नुकतीच भारताची कोणती टेक कंपनी AI चिप्स तयार करणार आहे? तर मित्रांनो, चिप्स म्हणजे खायचे चिप्स नाहीत, तर चिप असते बघा ती. तर बघा, टाटा ग्रुप मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी टाटा ग्रुप. बरोबर. टाटा ग्रुपने भारतामधलं AI चिप उत्पादनासाठी गुंतवणूक चालू केलेली पहा. तुम्ही लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि 149 रुपये पेमेंट करा. दिवस फार कमी राहिलेले आहेत पहा आपल्याकडे. आणि आपली PDF पण वाचून झाली पाहिजे. लवकरात लवकर रिव्हिजनसाठी बघा, टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे, सगळे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा. नवी मुंबई महानगरपालिकासाठी बघा, या पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्नसंच मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही नंबर दिसतोय या नंबरला तुम्हाला फोनपे करायचा आहे. 82 75 55 82 83. 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. आपल्याला व्हॉट्सअपसुद्धा करायचे आहे बघा. यामध्ये तुम्हाला हा जो काही QR आहे, हा QR स्कॅन करून 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच फोनपेमध्ये जायचं आपल्याला आणि लगेच पेमेंट करून या ठिकाणी आपल्याला पेमेंट केलेला जो काही स्क्रीनशॉट आहे बघा, हा सेंड करायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या PDF आहेत, त्या PDF तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकणार आहे बघा. लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा.